सुप्रभात मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला सुगृणीचे घरटे हा धडा तुम्ही शिकलात. त्यामध्ये सुगृणीविषयी माहिती तुम्ही शिकलात. त्यानंतर आपण पक्ष्यांची माहिती बघितली आणि आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एक नवीन कविता शिकणार आहोत. तर मुलांनो, आपल्या मनामध्ये विविध अशा कल्पना येतात. आपण खूप स्वप्न बघतो. मनातल्या मनात आपण खूप कल्पना करतो. कधी कधी तुम्हाला असं वाटतं, मी पक्षी असतो तर. आता लॉकडाऊनमुळे बसेस बंद आहेत, रिक्षा बंद आहेत, ट्रेन बंद आहेत. तेव्हा तुमच्या मनात साहजिकच असा विचार येतो की मी पक्षी असतो तर मी आज कुठे जिथे जायचं असेल त्या ठिकाणी मी मस्तपैकी उडत गेलो असतो. मग मला रिक्षाची गरज नाही, बसची गरज नाही, मला ट्रेनची गरज नाही. छानपैकी मी आकाशामध्ये उंच अशी भरारी मारून मला जिथे जायचं तिथे मी गेलो असतो. अशा प्रकारे तुम्ही विविध अशा कल्पना मनातल्या मनात करत असतात. नंतर लगेच विचार येतो, एक अजून परत कल्पना करतात, शाळा नसत्या तर. तेही तुम्ही सध्या अनुभवत आहात. शाळा नाहीये पण अभ्यास आहे. घरी तुम्हाला रोज अभ्यास दिला जातो. परत तुमच्या मनात कल्पना येते, परीक्षा नसत्या तर. ठीक आहे, शाळा आहे, शाळा नसली तरी अभ्यास आहे, पण याची परीक्षा नसती तर. असे विविध अशा कल्पना तुमच्या मनामध्ये येतात. त्याच पद्धतीची आज आपण कविता बघणार आहोत. कविता 6, हे खरे खरे व्हावे. या कवितेच्या कवयित्री आहेत सुमती पवार. या कवितेचे आपण 2 भाग केलेले आहेत. तर आपण आज पहिला भाग बघणार आहोत. हे खरे खरे व्हावे. कवयित्री आहेत सुमती पवार. तर सुमती पवार यांच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊया. तर सुमती पवार या मराठी साहित्यातील कवयित्री आहेत. त्यांनी मराठी साहित्यासाठी बरेच असे लिखाण केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक बालगीतेही लिहिलेली आहेत. आणि त्यांच्या कविता संग्रहात संस्कार, सृजन, शिदोरी व सुमतीचे श्लोक हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर या सुमती पवार यांच्या मनामध्ये काही निसर्गातील घटकांची कल्पना येते आणि या कल्पना आपल्या जीवनात खऱ्या व्हाव्यात असे या सुमती पवार यांना वाटते. आणि म्हणून त्यांनी ही कवितेमध्ये त्यांना काय काय व्हावेसे वाटते याचे वर्णन केलेले आहे. तर आपण अगोदर या कवितेची मध्यवर्ती कल्पना बघूया, कठीण शब्दांचे अर्थही घेऊया आणि कवितेचा भावार्थ पण समजून घेऊया. तर या कवितेला काय वाटते की आकाशामध्ये फिरावेसे वाटते. कधी दवबिंदू होऊन तर कधी ढग होऊन धरणीवर उतरावेसे वाटते. निसर्गाच्या रंगामध्ये रंगून जावेसे वाटते. अशा या सुमती पवार यांच्या मनातल्या कल्पना आपल्याला आता सांगत आहेत.
आपण अगोदर कवितेचं वाचन करूया, नंतर आपण एकेका कडव्याचा भावार्थ बघूया. नीट लक्ष देऊन कविता ऐका. तुम्हाला पण पाठांतर करायचे आहे आणि कविता म्हणायची आहे. नीट लक्ष द्या. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाप होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाप होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आता आपण एकेका कडव्याचा भावार्थ समजून घेऊया. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. किती छान कल्पना केल्या आहेत त्यांनी. आपल्यालाही वाटतं मी पक्षी व्हायला हवा. त्याप्रमाणे सुमती पवार कवयित्री यांना सुद्धा पक्षी व्हावंसं वाटतंय. कठीण शब्दार्थ दिलेत. हवेवरी त्या होत स्वार मी. स्वार होणे म्हणजे आरूढ होणे, बसणे. अवकाशी विहरावे. अवकाश म्हणजे आकाश. विहरावे फिरावे. आणि हवा. हवेवरी म्हणजे हवा म्हणजे काय? वायू, पवन, वारा. तर या कवयित्री काय म्हणतात की माझ्या मनात नेहमी असं येतं की मी पक्षी व्हायला हवंय. आणि पक्षी होऊन त्या हवेवर मस्तपैकी स्वार व्हायचंय मला. बसायचंय, आरूढ व्हायचंय. आणि त्या हवेवर बसून मला पूर्ण आकाशात फिरावंसं वाटतंय. माझ्या मनामध्ये नेहमीच येतं की मी पक्षी व्हावं आणि त्या हवेवर छानपैकी आरूढ होऊन बसून पूर्ण आकाशामध्ये फिरायचंय. त्यांना आकाशामध्ये मनसोक्त असा संचार करायचा आहे. पण ते केव्हा शक्य आहे? जेव्हा मी पक्षी होईल तेव्हा. म्हणून माझ्या मनामध्ये येतंय की मी पक्षी होऊन मस्तपैकी मनसोक्त असा या आकाशामध्ये संचार करायचा आहे. बघा चित्रात तुम्हाला
पक्षी दिसत आहेत, मनसोक्त असे छानपैकी संचार करतायत आकाशामध्ये, उडतायत, दिसतायत. आता आपण दुसरं कडवं बघूया. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. दवबिंदू म्हणजे काय? जलबिंदू. दवबिंदू म्हणजे जलबिंदू. आता तुम्ही सकाळी बघत असाल, सकाळी जे कोणी फिरायला जात असतील मॉर्निंग वॉकला, तेव्हा गवतावर असं ओलसरपणा येतो आणि त्याच्यावर बारीक बारीक असे ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू ते पडलेले दिसत असतात. त्याला आपण दवबिंदू म्हणतो. तर या कवयित्रीला काय म्हणायचंय की दवबिंदू होऊनी पहाटे, त्यांना काय व्हायचंय? परत दवबिंदू व्हायचंय. बघा चित्रात दाखवले तुम्हाला, गवतावर छान छान असे पाण्याचे ड्रॉप दाखवले, त्याला दवबिंदू म्हणतात. तर या कवयित्रीला पण त्या दवबिंदूसारखं दवबिंदू व्हायचंय आणि ते दवबिंदू होऊन पहाटे, पहाटे म्हणजे अर्ली मॉर्निंग, लवकर त्या गवतावर त्यांना उतरायचंय. जे ग्राउंडमध्ये मैदानावरती गवत आहे, झाडी आहेत, त्यावर त्यांना उतरायचंय आणि परत दवबिंदू होऊन गवतावर उतरल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश येईल, त्या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने वाफ होऊन परत त्यांना परत जायचंय. कुठे जायचंय? आकाशात. परत त्यांना आकाशात जायचंय. पण कसं? सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. मी दवबिंदू व्हावं, सकाळी सकाळी छान गवतावर उतरावं आणि जेव्हा सूर्याचा प्रकाश येईल, सूर्यप्रकाश येईल, सूर्यकिरण येतील, त्याच्या उष्णतेने वाफ होऊन मी पुन्हा पुन्हा आकाशात जावं, असं या कवयित्रीला वाटतंय. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. क्षितिज म्हणजे जेथे आकाश टेकल्याचा भास होतो ते ठिकाण, जेथे आपल्याला आकाश टेकल्यासारखे दिसते, आकाश टेकल्यासारखे वाटते, त्याला क्षितिज असे म्हणतात. गडद, गडद म्हणजे डार्क, दाट. ढग होऊनी झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. भरारणारा म्हणजे वेगाने वाहणारा, एकदम वेगाने वाहणारा वारा. तर या कवितेला काय वाटतं की या क्षितिजावरचे मी रंग व्हावे, गडद रंग व्हावे आणि ते गडद रंग होऊन क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे, त्यांना ढग व्हावेसे वाटते आणि त्या क्षितिजावर जे गडद रंग आहेत ते गडद रंग मी व्हावे. त्याचबरोबर कवयित्री म्हणतात की मला ढगांचे रूप घ्यायचे आहे आणि मला ढग होऊन झुलायचे पण आहे. परत त्यांना काय वाटतं की मला वारा पण व्हायचंय, वेगाने वाहणारा वारा होऊन मला चंद्राशी पण खेळायचंय. त्यांना ढग व्हायचंय, ढग होऊन त्यांना झुलायचं आहे. परत वारा होऊन, वेगाने वाहणारा वारा होऊन त्यांना चंद्राशी सुद्धा खेळायचंय. हे बघा चित्रात तुम्हाला दिसतंय, अगदी छानपैकी लाल छटा पडल्या आहेत, लाल पिवळा रंग सूर्याचा दिसतोय आणि सूर्य बघा आपल्याला असं वाटतंय की सूर्य मावळतोय. त्या ठिकाणी बघा किती छान असे रंग आलेले आहेत आणि त्या डोंगरावरती आपल्याला आकाश टेकल्याचा भास होतोय, त्याला क्षितिज असे म्हणतात. अशा प्रकारे आपण
हे 3 कडव्यांचा भावार्थ आज बघितला भाग पहिल्यामध्ये. आता यामध्ये जे कठीण शब्द आले आहेत ते शब्द आपण बघूया. स्वार होणे, आरूढ होणे, स्वार होणे, आरूढ होणे, अवकाश, आकाश, अवकाश, आकाश, विहरावे, विहरावे, फिरावे, विहरावे, फिरावे, हवा, वायू, पवन आणि वारा. हवेचे 3 समानार्थी शब्द होतात, वायू, पवन आणि वारा. दवबिंदू म्हणजे जलबिंदू, ड्यू ड्रॉप्स. दवबिंदू म्हणजे जलबिंदू. क्षितिज जेथे आकाश टेकल्याचा भास होतो ते ठिकाण. क्षितिज जेथे आकाश टेकल्याचा भास होतो ते ठिकाण. गडद, दाट, गडद, दाट. भरारणारा, वेगाने वाहणारा. भरारणारा म्हणजे वेगाने वाहणारा. नंतर आपण प्रश्न पहिला बघूया. आता कवितेवरती तुम्हाला रिकाम्या जागा सुद्धा विचारतात. परीक्षेमध्ये रिकाम्या जागा विचारतात. तर आपण रिकाम्या जागा बघूया. जेवढे कडवे आपण घेतले आहेत त्याच्यावरच्या रिकाम्या जागा बघूया. पहिली रिकामी जागा आहे, मनात माझ्या नेहमी येते मी डॅश व्हावे. काय उत्तर येईल? बरोबर, पक्षी. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दुसरी रिकामी जागा, दवबिंदू होऊनी पहाटे डॅश उतरावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. तिसरे, क्षितिजावरचे गडद रंग मी डॅश होऊनी झुलावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा बघितल्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? आपल्या पहिल्याच कडव्यात आपलं उत्तर आहे, हवेवरी त्या स्वार होऊनी अवकाशी विहरावे. तर उत्तर काय येईल? कवयित्रीला अवकाशात हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. कविता पाठ असेल तर आपोआपच आपल्याला उत्तरे मिळत जातात. कवयित्रीला अवकाशात हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. दुसरा प्रश्न, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? आपल्या कवितेचं दुसरं कडवं त्याचं उत्तर दडलंय. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. उत्तर लिहायचे, कवयित्रीला गवतावर पहाटेच्या वेळी दवबिंदू होऊनी उतरावेसे वाटते. काय लिहायचे उत्तर? कवयित्रीला गवतावर पहाटेच्या वेळी दवबिंदू होऊन उतरावेसे वाटते. प्रश्न तिसरा, कोण ते लिहा. अवकाशी विहरणारा. आकाशात कोण फिरतंय? अवकाशी विहरणारा. इथे काय आहे? पक्षी.
अवकाशी विहरणारा पक्षी. गवतावर उतरणारे दवबिंदू, ड्यू ड्रॉप्स. गवतावर उतरणारे दवबिंदू. प्रश्न 4. आता आपण आतापर्यंत पुष्कळसे विरुद्धार्थी शब्द सुद्धा बघितलेले आहेत मुलांनो. तर जसे खरे, खोटे याप्रमाणे अजून आपल्याला या कवितेच्या आधारे विरुद्धार्थी शब्द शोधून काढायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. तर कुठले आहेत? काळोख. याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? उजेड. व्हेरी गुड. काळोख, उजेड. उतरावे, चढावे. उतरावे, चढावे. तिसरं आहे गडद. गडद म्हणजे काय? दाट, डार्क. त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? फिकट, फेंट. गडद, फिकट. चौथं आहे जवळून. विरुद्धार्थी शब्द काय येईल? जर नाही आठवला तर त्याचा सेंटेन्स तयार करायचा आणि त्याच्या अपोजिट आपण लिहायचं आहे. काहीतरी सेंटेन्स तयार. हे मी जवळून बघितले, मग जवळून बघितले, मग याचा विरुद्धार्थ काय येईल? आपल्याला विरुद्धार्थी शब्द तयार करायचा आहे. मग हे मी जवळून बघितले, हे मी दुरून बघितले. व्हेरी गुड. अशा प्रकारे थोड्या आपण मनातल्या मनामध्ये वाक्य जुळवून, नाही लक्षात आलं पटकन आपल्याला विरुद्धार्थी शब्द, तर पटकन वाक्य जुळवायचं आणि ॲन्सर मिळवायचं असतं. तर जवळून त्याचं विरुद्धार्थी येतं दुरून. जवळ, दूर. तसंच जवळून, दुरून. अशा प्रकारे आपण ही कवितेचा भाग पहिला बघितलेला आहे. आणि आशा करते की तुम्हाला ही कविता समजली असेल. नसेल समजली तर तुम्ही विचारू शकतात. आणि कविता पाठ करायची आहेत. कविता पाठ केली की आपोआपच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत जात आहेत. धन्यवाद.